झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे छठ पूजेवरून त्यांनी थेट इशारा दिलाय. मराठी माणसांना इकडे येऊन ताकद दाखवली तर आम्ही छठ पूजेला विरोध करणार असा इशारा राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आलाय. दरम्यान यानंतर उत्तर भारतीय नेत्यांनी देखील राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. आता विरोध राहील छठ पूजेला. मला ताकद दाखवू नका इथे महाराष्ट्रात. माझा कुठच्या पूजे बिजेला विरोध नाही. घरात करा पूजा. काय करायचं. झी 24 तासच्या निवडणूक विशेष टू द पॉइंट मुलाखतीमधून राज ठाकरेंनी छठ पूजेवरून पुन्हा एकदा तोफ डागली आहे. महाराष्ट्रात छठ पूजा होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना दिलाय. छठ पूजा करायची असेल तर घरात करा असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय. महाराष्ट्रात येऊन आम्हाला ताकद दाखवू नका असाही इशारा यावेळी राज ठाकरेंनी दिला. छठ पूजाच नव्हे तर उत्तर प्रदेश दिन कावड यात्रेवरून सुद्धा राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. राज ठाकरेंनी टू द पॉइंट मधून मांडलेल्या रोखठोक भूमिकेनंतर आता वादाची शक्यता आहे. महाराष्ट्र दिन बरोबर आहे. त्याला एक कारण आहे ना. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं एक कारण आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. बरोबर की नाही. त्याच दिवशी गुजरात दिन आहे. गुजरातचाही असेल. प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेश दिन कुठून आला, जो उत्तर प्रदेशमध्ये पण साजरा होत नाही. ते फॅड तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणायचा प्रयत्न केला. त्याला आम्ही विरोध केला. तर बंद झालं. आता हे छठपूजेच्या नावाखाली या ज्या काही सगळ्या चौपाट्या आणि सगळे भरून टाकतायत, कशासाठी भरून टाकतायत. काय सांगायचंय काय तुम्हाला, काय म्हणायचंय तुम्हाला, कोणाला ताकद दाखवताय. तुम्ही हा सुरुवातीला मुद्दा घेतला होता. आहेच मुळी तो घेतला होता. काय असतो नंतर तुम्ही त्याला जेवढा प्रकर्षाने त्याच्यानंतर बंद झालं होतं. हे गेल्या 3-4 वर्षात परत सुरू केलं या लोकांनी, भाजपवाल्यांनी. आता विरोध राहील छठ पूजेला. मला ताकद दाखवू नका इथे महाराष्ट्रात येऊन. माझा कुठच्याही पूजे बिजेला विरोध नाही. घरात करा पूजा. काय करायची ती. इथे आमच्याकडे जो गणपती विसर्जनाचा होतो तो वर्षानुवर्ष होतो. अनेक वर्ष होतोय. ते तिथे होतं म्हणून आता आम्ही आमची ताकद दाखवतो समुद्रावरती. हे करायला जाऊ नका. इथे भानगडीत पडू नका. माझा कुठच्याही प्रार्थनेला, पूजेला, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मला जायची पण इच्छा नाही आणि गरजही नाही आहे. माझा तो विषय येत नाही. पण तुम्ही त्याच्या मार्फत जर समजा मला तुम्ही इथे महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांना जर ताकद दाखवायचा प्रयत्न करत असाल तर त्याला माझा विरोध राहणारच आहे. छठ पूजेवरून राज ठाकरेंनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत. भाजप आणि शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. यूपी बिहारची संस्कृती सत्ताधारी महाराष्ट्रात घुसवतायत असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान याच मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या तरुणांना राज ठाकरेंनी एक सल्ला देखील दिलाय. कुठले सत्तेसाठी लाचार. जिथून जिथून मतं मिळतील, जिथे जिथे पैसे वाटता येतील, ज्याच्यातनं मला सत्ता मिळेल ते सगळं करा. हे सगळं यूपी बिहारचं कल्चर आहे. हे सगळं जे आपण महाराष्ट्रात घुसवतोय आपण. म्हणजे आपण महाराष्ट्र म्हणून त्यांना सुधरवायचं का त्यांनी तिकडनं येऊन आम्हाला बिघडवायचं. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांनी आणि तरुणींनी मला असं वाटतं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि काही नसेल तर महाराष्ट्रामध्ये मग जातीमध्ये पेटवून द्यायचं. महाराष्ट्र तिकडे जातीमध्ये पेटलाय. इथे बाहेरून परप्रांतातले लोक येत आहेत. ते तुमचं अस्तित्व गमावून टाकतायत. सगळीकडनं तुमची धूळ धाण फक्त करायची आणि ह्यांना फक्त सत्ता हवी आहे. राज ठाकरेंनी छठ पूजा कावड यात्रेवरून दिलेल्या इशाऱ्यानंतर उत्तर भारतीय नेते सुनील शुक्लांनी राज ठाकरेंवर पलटवार केलाय. मुंबईत छठ पूजा कावड यात्रा साजरी करणार असा प्रति इशारा सुनील शुक्लांनी राज ठाकरेंना दिलाय. तर दुसरीकडे जैन मुनी उत्तर भारतीयांना मराठीचा सन्मान करण्याचा सल्ला देत छठ पूजेला समर्थन देत आहेत. भगवा रंगला तुम्ही पसंत करत नाही. आम्ही बोलतो आम्ही इकडे साजरा करू, छठ पूजा साजरा करू, इकडे आम्ही कावड यात्रा साजरा करू, कुंभ मेळा साजरा करू. आम्ही बघतो कोण आम्हाला थांबवणार. बघा, छठ पूजा कोणताही धर्म करणं, कोणतीही आराधना करणं हा बाबासाहेबांना सरळ अधिकार दिलाय. मगर काही लोक तर मराठी भाषाला, महाराष्ट्राच्या जनतेला अपमान करत असेल तर ते गलत आहे. तुम्ही पूजा करा, पाठ करा, परंतु
महाराष्ट्राची अस्मिता आहे त्याला तुम्ही ठेच देऊ नका. मराठी भाषेचा सन्मान करा. छत्रपती शिवाजीच्या पावनभूमीवर आहे तर मराठीचा सन्मान करावा हेच गरजेचं आहे. गुणरत्न सदावर्तेंनी देखील राज ठाकरेंच्या विधानाला विरोध केलाय. मुंबईत उत्सव साजरे झाले पाहिजे असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर सुद्धा निशाणा साधलाय. मुंबई में बसे हो, त्याच्यामुळे एकमेकाचे म्हणजे काय म्हणतात त्याला आपण श्रद्धास्थानांच्या बाबतीमधले उत्सव, एकमेकांचे भावनेच्या आधारे ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी करणं किंवा वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळ्या कारणाने होणारे उत्सव हे झाले पाहिजेत. मुंबई आर्थिक राजधानी आहे. राज ठाकरे नेहमीच उत्तर भारतीयांसंदर्भात रोखठोक भूमिका घेताना दिसतायत. युपी बिहारमधून येणारे लोंढे असो किंवा मराठीचा मुद्दा, राज ठाकरे नेहमीच आक्रमक भूमिका घेताना दिसतात. मात्र आता झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमधून मराठी माणसांना मुंबईत येऊन ताकद दाखवणाऱ्यांना राज ठाकरेंनी खणखणीत इशारा दिलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.